नमस्कार. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणूक आहे. त्या अनुषंगानं मतदानाचा टक्का वाढावा याच्यासाठी आपल्या महाराष्ट्रभर शाळांमार्फत स्वीप हा कार्यक्रम सुरू आहे आणि त्या अंतर्गत सर्व शाळांमध्ये मुलं पालकांना मतं देण्यासाठी आग्रही आहेत आणि त्या अनुषंगानं आजचा कार्यक्रम आहे. आपण पाहत आहोत की मतदानाचा जो टक्का आहे काही थोडाफार प्रमाणात कमी झालेला आहे आणि तो वाढावा त्यासाठी हा एक शालेय उपक्रम आहे आणि त्या अंतर्गत इथं आपल्या शाळेमध्ये आज हा स्वीप कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे. आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे संविधानानं प्रत्येकाला मताचा हक्क दिला. एक कोणताही व्यक्ती असो, गरीब असो श्रीमंत असो, त्याला एकच मत देण्याचा अधिकार आहे आणि आपलं एक मत हे परिवर्तन करू शकतं. कारण आपण पाहतो काही व्यक्ती एका मतानं सुद्धा पडतात आणि आपण आपलं जे मत आहे ते मत दिल्यानंतर चांगल्या प्रकारचे जे प्रतिनिधी आहे त्यांना आपण विधानसभेसाठी पाठवू शकू. तेव्हा सर्वांनी हे आवर्जून लक्षात ठेवावं की प्रत्येक घरातील ज्यांचं नाव नोंदणी झालेलं आहे त्या व्यक्तींनी मतदान करावं. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. स्वीप 2024 आपल्या आगामी विधानसभा निवडणुकीकरता आपल्या श्री शिवाजी विद्यालय भादुला या शाळेमध्ये स्वीप 2024 अंतर्गत कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. मतदान करताना मतदारांनी आपला जो भारतीय राज्यघटनेने आपल्याला अधिकार दिलेला आहे, संविधानाने आपल्याला एक मताचा जो अधिकार दिलेला आहे तो सर्वांनी या ठिकाणी आपलं एक मत देऊन 20 नोव्हेंबर रोजी मतदान करायचं आहे. आणि आपल्या घरातील सर्व नागरिकांना, सर्व ज्यांची वय 18 वर्ष पूर्ण आहेत अशा सर्वांनी 20 नोव्हेंबरला मतदान करायचं आहे. एवढी माझी नम्र विनंती. धन्यवाद. अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व मतदार राज्यांची मी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या तर्फे स्वीप संकल्पनेतर्फे स्वागत करते. स्वीप निर्मिती करून खऱ्या लोकशाहीच्या जन्माची पाऊलवाट समस्त देशाला दाखवली. शेतमजूर पासून ते वरिष्ठ शासकीय स्तरावरील म्हणजे राष्ट्रीय स्तरापर्यंत ज्यांना मतदानाचा अधिकार आहे त्यांना मतदानाच्या जागृतीचे महत्त्व शासनाने पटवून दिले आहे. मी शिवाजी विद्यालय भादोला, जिल्हा बुलढाणा येथील एक विद्यार्थिनी म्हणून समस्त जनतेला असा संदेश देते की 20 नोव्हेंबर 2024ला मतदान करण्याला प्रथम महत्त्व द्यावे. हीच खरी लोकशाहीची देशप्रभावी शान आहे. म्हणून तुमचे मत म्हणजे एक इतिहास. मी संपूर्ण जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेब व स्वीप संदर्भातील सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानते आणि ज्यांनी स्वीपच्या माध्यमातून अहोरात्र वातावरण निर्मिती करून आमच्या सारख्या विद्यार्थ्यांना लोकशाहीचा थेट इतिहास निर्माण करण्याची प्रेरणा दिली. तर ऐका हा पण एक महत्त्वाचा संदेश माझ्या देशवासियांसाठी आणि मतदार राजांसाठी. चला करूया मतदान.
मतदान करा, मतदान करा. चला करूया मतदान. हो वोट, हो वोट. चला करूया मतदान. मतदान करा, मतदान करा. चला करूया मतदान. हो वोट, हो वोट. चला करूया मतदान. मतदान करा, मतदान करा. लोकशाहीचे मूल्य माझ्या देशावरी, लोकशाहीचे मूल्य माझ्या देशावरी. सांगे काळजाचा तुकडा तुझा ग, सांगे काळजाचा तुकडा तुझा. शेती जाण्याआधी वोटिंग करण्याआधी निघून जा. शेती जाण्याआधी वोटिंग करण्याआधी निघून जा. जिकडे जाईल तिकडे स्वीप होणार ग, 20 नोव्हेंबरला वोट देणार ग. आई ग, जिकडे जाईल तिकडे स्वीप होणार ग, 20 नोव्हेंबरला वोट देणार ग. नवे नवे लोक येथील गावामध्ये, जुने जुने लोक येथील गावामध्ये. तुझ्या मताने होईल कथा, तुझ्या मताने होईल कथा. शेती जाण्याआधी वोटिंग करण्याआधी निघून जा. शेती जाण्याआधी वोटिंग करण्याआधी निघून जा. वाटते मला आई माझं ऐकशील ग, मत वाया घालू नको देशील ग. आई ग, वाटते मला आई माझं ऐकशील ग, मत वाया घालू नको देशील ग. आता मत दिल्याशिवाय आता पर्याय नाही, मत दिल्याशिवाय आता उरलाच नाही. लोकशाहीचा किल्ला तुझा ग, लोकशाहीचा किल्ला तुझा. शेती जाण्याआधी वोटिंग करण्याआधी निघून जा. शेती जाण्याआधी वोटिंग करण्याआधी निघून जा. गजूच्या गाण्यामध्ये लपलं होत ग, संकल्प रूपी दप्तरात पत्र होत ग. आई ग, कंकाळच्या गाण्यामध्ये लपलं होत ग, संकल्प रूपी दप्तरात पत्र होत ग. संदेश शासनाचा तोच असराच ग.
शेती जाण्याआधी वोटिंग करण्या आईने